माननीय जगदीशजी गुप्ता हे आपल्या चॅनलशी जुळलेले आहेत। आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। भाऊ, विदर्भ शासनमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आपल्या सर्व दर्शकांना मी माझ्यातर्फे नमस्कार करतो आणि येणाऱ्या दिवाळीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद भाऊ। भाऊ, सर्वप्रथम माझा प्रश्न आहे की तुमचा बीजेपी सोडण्याचं कारण काय आहे? मी मागेही सांगितलं, मी बीजेपीला सोडलं नाही, बीजेपीने मला सोडलं होतं। अच्छा। त्यामुळे मी बीजेपीला सोडलेलं नाही। बीजेपीमध्ये स्थान नसल्यामुळे मग मला समविचारी पक्षामध्ये काम करावं लागत आहे आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। भाऊ, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही बीजेपीला सोडलेलं नाही आणि बीजेपीनं तुम्हाला सोडलेलं आहे, तर असं तुम्हाला वाटत आहे का बीजेपीमध्ये जातीयवाद चालू झालेला आहे म्हणून? तुषार भारतीय जे आहेत, तुषार भारतीयना आता बीजेपीनं वापस पक्षामध्ये घेतलेलं आहे, याबद्दल तुमचा विचार काय आहे? असं आहे, याचा विश्लेषण लोकांनी करावं। मी माझ्या तोंडून माझ्याबद्दल सांगणं किंवा कोणावर टीका करणं हे माझ्या स्वभावाला अनुकूल नाही आहे। कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याबद्दल, कोणत्याही संघटनेबद्दल निर्णय लोकांना घ्यायचा असते लोकशाहीमध्ये। भाऊ, तुम्ही म्हटलं का बीजेपीनं तुम्हाला सोडलं, तर नेमकं म्हणजे तुमचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे याच्यावर? माझा 20 वर्ष लागला होता भाजपामध्ये कोणी तयार नव्हता काम करायला, तेव्हापासून कामाला सुरुवात केली आणि अनेक वर्ष, जवळपास 43 वर्ष मी भारतीय जनता पक्षाला दिलं। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला विविध क्षेत्रामध्ये यश संपादित करण्यामध्ये यश प्राप्त झालं। यश संपादित झाल्यानंतर माझी आवश्यकता पक्षाला वाटली नाही किंवा माझ्या भूमिका संपली आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटलं आणि म्हणून मी म्हटलं की मला पक्षाने दूर केलं, मी पक्षापासून दूर गेलो नाही। तुम्ही म्हणता का नेतृत्वाला वाटलं, म्हणजे नेमकं तुम्ही कोणी व्यक्तिगत व्यक्तीसोबत? जे पदाधिकारी तो नेतृत्व। अच्छा। तर भाऊ, आता तुम्ही म्हणत आहे की आता बीजेपीनं तुम्हाला काढलं, तुम्ही बीजेपी सोडली एक प्रमाणे, आणि शिवसेना शिंदेगड हे तर बीजेपीचा घटकच आहे, मग याच्यावर काय म्हणणार आहे तुम्ही? मी म्हणून म्हटलं की मी समविचारी पक्ष त्याची निवड यासाठी केली की माझ्यासोबत काम करणारे अनेक जे माझे सहकारी मित्र आहेत त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे। आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळाला, तरीसुद्धा भाजपमध्ये स्थान मला दिसत नव्हतं। माझ्यासोबत जे काम करणारे माझे सहकारी आहे त्यांचं स्थान दिसत नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला। आणि विचार सारखेच आहे, भाजपचे विचार आणि शिवसेनेचे विचारसरणी सारखीच आहे। आता समोर याच्यावर बीजेपी सोबत तुमचा अलायन्स राहणार आहे की तुम्ही सर्व बळावर निवडणूक लढणार आहे? असं आहे, हे मोठे निर्णय आहे, महाराष्ट्र पातळीचे निर्णय आहे। सर्व महाराष्ट्रभर ही निवडणूक लागली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची। ती निवडणूक बद्दलचा निर्णय, युतीबद्दलचा निर्णय वरिष्ठ नेतेगणच घेतील असं माझं मत आहे आणि त्यांनीच घ्यावं। त्या अनुषंगानं आम्ही कार्यकर्ते काम करू। एक चर्चा पूर्ण जिल्हा, म्हणजे अमरावती शहरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चर्चा रंगलेली आहे का जगदीशजी गुप्ता म्हणजे शिवसेनेमध्ये आल्यानंतर, तुमचा शिवसेनेमध्ये पदार्पण झाल्यानंतर तुम्ही एवढे ॲक्टिव्ह दिसत नाहीत आहे? नाही, असं आहे, प्रत्येक पक्षामध्ये नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी झाले। मला कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आवडत आहे। मला माझ्याकडे कोणी जबाबदारी सोपवली तर निश्चितपणानं मी ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। माझा स्वभाव असा आहे की मला फुकटाची नेतेगिरी करण्याची सवय नाही। बरोबर। त्यामुळे कदाचित मी ॲक्टिव्ह दिसत नसेल। 20 वर्षापासून लोकांचं हेच म्हणणं होतं किंवा राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं हेच म्हणणं होतं की भाऊ ॲक्टिव्ह नाही, ॲक्टिव्ह नसतो तर विधानसभेमध्ये अपक्ष राहून पैशाचा काही पाठपुरावा नाही, नेत्यांचा समर्थन नाही, तरी लोकांनी 35,000 मतं मला दिले। बरोबर। याचाच अर्थ मी 20 वर्षापासून ॲक्टिव्ह होतो, सक्रिय होतो, म्हणून लोकांनी मला मतदान केलं होतं। आता ही तीच परिस्थिती आहे। एक चर्चेला उदाहरण येत आहे का, म्हणजे आव्हानानं पदार्पण करायला तयार आहेत, याबद्दल काय म्हणणार आहे तुम्ही? काय त्यांना सांगणार आहे? हे लोकांचा प्रेम आहे माझ्यावर,
मी 35,000 मतं म्हणजे एक तुमच्या सर्व बळावर तुम्ही 35,000 म्हणजे 35,000 लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे. मी तेच म्हणत आहे ना, लोकांचा प्रेम आहे. मला जी भूमिका शिवसेनेमध्ये मिळेल ती भूमिका पूर्ण ताकदीनं मी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. जर शिवसेनेच्या नेत्यांना इथे तीच परिस्थिती राहिली की नेत्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या मागे पुढे फिरा, ही परिस्थिती राहिली तर मी माझी भूमिका ठरवेल भविष्यात काय करायचं. भविष्यामध्ये समजा तुमचं हे म्हणणार आहे की तुम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आहे का विचार आहे तुमचं? काँग्रेसमध्ये जायचं राहिलं असतं तर 19मध्ये मला काँग्रेसचा ऑफर विधानसभेचा आलं होतं. अच्छा. विधानसभेमध्ये तुम्ही उभे राहा, काँग्रेसच्या नेत्यांनी मला ऑफर दिली होती. त्यानंतरसुद्धा अनेक पक्षांनी मला निमंत्रण दिलं की आमच्या पक्षात या. मी राजकीय क्षेत्रामध्ये पदासाठी नव्हे तर विचारासाठी काम करणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. म्हणून माझ्या विचाराशी समरस असलेल्या संघटनेतच मी काम करू शकतो. विचार सोडून दुसऱ्या संघटनेत जाण्याचं किंवा तिथे काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी माझ्या विचारांशी ठाम आहे. भूमिका मिळाली तर ठीक, नाही तर भाजपने मला जबाबदारी दिली नाही तर मी 20 वर्षापर्यंत माझ्या पद्धतीनं काम करत राहिलो. तुमचं स्पष्ट म्हणणं आहे की तुमची विचाराची लढाई जी आहे BJP सोबत आहे, बरोबर? नाही, मी माझ्या विचारावर ठाम आहे. BJPचे आणि माझे विचार एक आहे. शिवसेना शिंदे गट आणि माझे विचार एक आहे. प्रश्न फक्त एवढंच आहे की कार्यकर्त्याला स्थान आहे की नेत्यांना. मी कार्यकर्ता म्हणून जगत आहे. कार्यकर्त्याला संघटनेत स्थान असेल तर मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीनं वठवू शकतो असं माझा आत्मविश्वास आहे. भाऊ, एक चर्चा अजून सत्र सुरूच आहे का BJPमध्ये म्हणजे बहुजनांना डावलण्याचं कार्य चालू आहे, याच्यावर काय म्हणणार तुमचं? लोकशाहीमध्ये कोणत्याही संघटनेचा विचार प्रगल्भ लोकतंत्रामध्ये लोक करीत असतात. आणि आपण बघितलं असेल मागील अनेक वर्षापासनं लोकांनी मताच्या माध्यमातून आपलं स्पष्ट मत एका विचारसरणीला दिलेलं आहे. जे पक्ष त्याला पटले त्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माझ्यापेक्षा लोकांच्या मनात काय आहे हे लोक मतांच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि येणाऱ्या आता महानगरपालिका निवडणुकाबद्दल तुमचं लोकांना काही आव्हान आहे का? काय तुमचा संदेश द्यायचा आहे का तुम्हाला? फक्त महानगरपालिकाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मतदात्यांनी चांगल्या पद्धतीनं पूर्ण ताकदीनिशी आपलं मतदान करायचं आहे. मतदानाची पद्धत कशी असते ते थोडक्यात सांगू इच्छितो. मतदात्यांना माझं असं आव्हान आहे की रामभाऊ म्हाळगी यांनी मार्गदर्शन केलं होतं की मतदान कसं करावं. त्यांनी 3 सूत्र सांगितले होते. पहिलं सूत्र होतं वोट फॉर पर्सन नॉट फॉर पर्स, म्हणजे माणसाला मतदान केलं पाहिजे, आमिषाला नव्हे. पर्स म्हणजे आमिष. आणि तिन्ही कॅन्डिडेट जर सारखे असतील तर मग त्यावेळेस काय करावं, तर त्यावेळेस त्यांनी दुसराच नियम सांगितलं किंवा दुसरं मार्गदर्शन केलं, वोट फॉर पार्टी नॉट फॉर पर्सन, म्हणजे पक्षाला मतदान करा, माणसाला करू नका. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की सर्व पक्षाचे कार्यकर्ते चांगले असतील, कार्यकर्ते सक्षम असतील, पक्ष सक्षम असेल तर त्यावेळेस काय करावं, तर त्यांनी तिसरा महत्त्वाचा विषय सांगितला आहे मतदान करताना मतदात्यांना की वोट फॉर फिलॉसॉफी नॉट फॉर पार्टी, म्हणजे ज्या पक्षाची फिलॉसॉफी, ज्या पक्षाचा विचार आपल्याला पटत असेल त्या पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हा मतदानाचा त्रिसूत्र त्यांनी सांगितलेला आहे. या सूत्रानुसार जर लोकांनी मतदान केलं तर या देशाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर आहे. भाऊ, माझा शेवटचा प्रश्न आहे की मायनॉरिटी समाज जे आहे, विशेष म्हणजे मुस्लिम समाज, यांना एक तुमच्या पक्षामार्फत किंवा तुमच्या माध्यमानं काही तुम्हाला विचार सांगायचे किंवा तुमचं आव्हान करायचं आहे का? मी या मताच्या विरोधात आहे की कोणी मायनॉरिटी आणि कोणी मेजॉरिटी. तुम्ही सेपरेशन करत आहे की तू हे आहे आणि तू हे आहे. कोणत्याही देशाची प्रगती तेव्हाच चांगल्या पद्धतीनं होऊ शकते ज्यावेळेस आम्ही सगळे एक आहोत. ना आम्ही मुस्लिम आहोत, ना हिंदू आहोत, ना कोणी आहोत. आम्ही सगळे भारतीय आहोत. भारतामध्ये राहणारा प्रत्येक भारतीय आहे. हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे. पूजा पद्धत काही असली तरीसुद्धा. बरोबर.
आणि हा विचार जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जी प्रगतीची गती आहे ती वाढू शकत नाही. माझं आव्हान सगळ्यांना हेच राहणार आहे, फक्त मुसलमानांनाच नव्हे सगळ्यांनाच, की जातीपंथ भेद सोडून जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या मागे धर्म वेगळा, संस्कृती वेगळी, त्या संस्कृतीला आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं राष्ट्रदिशेनं राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं काम करणं आवश्यक आहे. भाऊ, तुम्ही चॅनलशी जुळले, आम्हाला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं.